नाशिकच्या पेठ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींना भूकंपामुळे तडे गेलेले आहेत। आधीच या शाळेच्या वर्गखोल्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आणि त्यामध्ये भूकंप झाल्यामुळे वर्गखोल्यांना तडे गेलेत आणि त्यामुळे शाळेतील 267 विद्यार्थ्यांचा जीव आता टांगणीला लागलाय। शाळेच्या इमारतीला ठिकठिकाणी तडे गेलेत। अनेक वर्गखोल्यांची अवस्था अतिशय चिंताजनक आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला त्यामुळे सामोरं जावं लागतंय। त्यामध्येच गेल्या काही दिवसांपासून पेठ तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत आणि त्यामुळे शाळेच्या इमारतीलाही धोका निर्माण झालाय, कारण ठिकठिकाणी तडे गेलेले आहेत आणि त्यामुळे ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे। शाळा खूप जुनी झालेली आहे। भिंतींना मोठमोठे तडे गेले आहेत। 8 ऑगस्टच्या भूकंपाने एका वर्गाची भिंत पडल्यामुळे आम्ही शाळेत बसत नाही। आता आम्ही जुन्या घरामध्ये बसतो, जिथे जागा खूप कमी आहे व अंधारी आहे।